सांगे आपण ते ऐका. नाथ महाराज संत रणभूमीवर युद्धाच्या वेळी बाण लागलेले आहेत लक्ष्मणाला, आणि ते बाण थोडाही धक्का न लागू देता दात धरून वानर घेऊन येणार आहेत, आणि शीर मात्र घेऊन विभीषण भगवान श्रीरामाजवळ आलेले आहेत, आणि भगवान श्रीरामाचं दर्शन विभीषणाने घेतलं. सत्तावरणे दुर्धर वाट करून या सौमित्रे सपाट, उघडून या यज्ञ वाट झाला प्रविष्ट होमस्थानी. तर या ठिकाणी लक्ष्मणाने केलेला पराक्रम आहे, पराक्रमाचं वर्णन आहे. ज्या ठिकाणी इंद्रजिताचा यज्ञ चालू होता तिथपर्यंत लक्ष्मण पोहोचलेले होते. इंद्रजित होम करीत कुंडी निघाला स्वसरत, उडी घालून या हनुमंत इंद्रजित सांडविला आडविला. ज्या यज्ञामधून रथ मिळणार होता तेवढ्यात हनुमंतरायाने इंद्रजितालाच उचललं बाजूला, आणि अर्धवट यज्ञ त्या ठिकाणी झाला. कर्म न होता समाप्त उठविला इंद्रजित, विभीषण घेऊन या आला तेथ त्या माझ्या घात करू घावे. मग त्या ठिकाणी कुणाला मारणार होता तर विभीषणाला मारणार होते. विभीषण शरणागत आहे हे कोण सांगतं? विभीषण भगवान श्रीरामाला सांगतात. पाठीसी घालून या शरणागत सुमित्र आला युद्धात, त्यासी देखून या इंद्रजित आकाशीत सोय झाला. मग इंद्रजित सुद्धा मायावी आहे, आणि तो ढगामध्ये लपून बसू लागला असं विभीषण भगवान श्रीरामाला सांगतात. विवर सांडून या कपटी गेला मेघाची या वृष्टी, मग हनुमंते उठा उठी सुमित्र गज जगेठी ते नेला. ज्यावेळेस मेघाच्या पृष्ठामध्ये इंद्रजित लपून बसला त्यावेळेस हनुमंतरायाने आपल्या हातावर लक्ष्मणाला घेतलं, आणि तिथपर्यंत हनुमंतराया गेले. सुमित्र निधडा वीर शूर अचूक संधानी दुर्धर, वारो सारथी रहवर बाणी तत्वर छेदिली. हनुमंतरायाचं उडान तिथपर्यंत गेल्यामुळं लक्ष्मणाने सुद्धा पराक्रम केला, घोडे मारले, सारथी मारले, आणि त्याच्यामुळं इंद्रजिताची ताकद कमी झाली. बाणी बाण निवारण क्षत्री निकारण, दोघे योद्धा विचक्षण शरणावीन संग्रामी. विभीषण सांगू लागले भगवान श्रीरामाला, दोघही युद्धे पराक्रमी होते, शस्त्र अस्त्र एकमेकाला मारू लागले, दोघही रक्ताने जर्जीर झाले होते. अचूक सुमित्राचा हात उभय तू बुजा करून या घात, सोयगनेला शिर पात ते शिर येत आणलेसे. मग एक हात राहिला तोही उडवला लक्ष्मणाने इंद्रजिताचा, आणि तो शिरही उडवला. मग तेच शिर घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे असं विभीषण श्रीरामाला सांगतात. विभीषण अति चतुर आणि इंद्रियाचे शिर ठेविले श्रीरामासमोर, देखून या वानर जुबारले. ते शिर आणलेलं भगवान श्रीरामाच्या चरणाजवळ ठेवलं इंद्रजिताचं. हे वानरांनी पाहिलं, आणि वानरांनी पाहिल्याबरोबर जय श्रीराम हे घोष केलं. धन्य सौमित्र आतुरबळी बाण वेधले कपाळी, हेमचित्ताची मुजावडी शिराळी बांधिला रणांगी. धन्य धनुर्वार आहे लक्ष्मण, तरी पण युद्धभूमी आहे, रणभूमी आहे. इंद्रजिताला मारते वेळेस 3 बाण कपाळामध्ये लक्ष्मणाला लागलेले आहेत असं सांगतात. मिशा मुरडविला विशाळा, डाडा विकडल्या विक्राळा, बाण भेदिले कपाळा, कपटी तिला पूर्वाचा. आता कपटी आहे तो इंद्रजित,
त्यानेही कपटाने मारले, पण ते बाण लागले आणि ते बाण लागल्यामुळे मूर्छना आलेली आहे. देखून या हरिकला राघव विभीषणाज्ञा सुग्रीव शस्त्र संक्रमी नेला सर्व अथर्व घालावे विन्यासी. म्हणते जी आज्ञा लक्ष्मणाने दिलेली होती ती राजा सुग्रीवाला कळाली विभीषणाकडून, आणि कळाल्यामुळे जे अस्त्र शस्त्र होते भगवान श्रीरामापासले ते राजा सुग्रीवाने बाजूला लक्ष्मणाचे बळ दुर्धर देखून या इंद्रजिताचे शिर ऐकून या विभीषणाचे उत्तर हर्षे रघुवीर अनुवादी. भगवान श्रीरामाला सुद्धा त्या ठिकाणी कौतुक वाटले. लक्ष्मणाने एवढा मोठा पराक्रम केला, ज्याने देवताला सळो की पळो करून ठेवलं होतं. देवाचा राजा इंद्रजिताला बंदी केलेलं होतं, त्या इंद्रजिताला मारले. देखून या इंद्रजिताचे शिर ऐकून या विभीषण उत्तर सुमित्र मित्र प्राप्त अति गंभीर तिने रघुवीर हर कविला. एवढा मोठा पराक्रम केलेला आहे हे विभीषणाच्या मुखामधून भगवान श्रीरामाने ऐकल्यामुळे भगवान श्रीरामाला आनंद वाटतो. लक्ष्मण योद्धा अति गहन तेने हरिकला रघुनंदन वर्षे स्वानंद जीवन सतत जन निवास वया. भगवान श्रीरामाला आनंद का वाटू नये? इंद्रजितासारखा एक मोठा योद्धा मारला म्हणून स्वानंद म्हणजे आनंद झालेला आहे भगवान श्रीरामाला. बाप कृपाळू रघुनाथा विभीषण हनुमान जांबवंता अनुक्रमे सांगिलता वानर समजता आल्हाद. आता हे सगळे वानर आहेत, एक एक येत आहेत. हनुमंतराय आहे, जांबवंत आहे, विभीषण आहे, ते मोठाली वानर येतात आणि कृपा करणारे भगवान श्रीराम आहेत. अवघी केला नमस्कार आदपी तकान ये सुमित्र ऐसे न पुसता श्री रामचंद्र झाले चरित्र ते ऐका. ताई सगळी मंडळी आलेली आहे. हनुमंतराया सहित वानर आले, विभीषण सुद्धा आला, आणि हे आल्यानंतर लक्ष्मण आलेले भगवान श्रीरामाला दिसले नाही, म्हणून भगवान श्रीराम विचारतात माझा लक्ष्मण आपण कसा काय आला नाही? बाणी जर्जर सर्व शरीरी सुमित्र उचलून या वानरी गाललिता श्रीरामाचे मांडीवरी नाही शिरिली चेतना. मग तेवढ्यामध्ये लक्ष्मणाला अवतार घेऊन वानर येतात आणि भगवान श्रीरामाच्या मांडीवर मुंडकं ठेवलेले लक्ष्मणाचं त्यावेळेस त्यांना मूर्छना आलेली आहे आणि 3 जे बाण आहेत ते कपाळावर लागलेले आहे. इंद्र वंदी ज्याचे बळासी ऐसिया सबळ सुमित्रासी बाणी खिचले सर्वांगासी पाहे चोपासी श्रीराम. पूर्ण शरीरावर बाण लागलेले आहेत हे भगवान श्रीराम पाहतात. जे इंद्राला बळ आहे त्या इंद्रा समान बळ असणारे लक्ष्मण महात्मा मांडीवर आहेत. 3 बाण हे कपाळी उतले ब्रह्मांडिकाच्या मुळी बाणी भेदल्या रोमानवळी बाणाच्या बळी खिलिकलासे. बाणामुळेच ही मूर्छना आलेली. 3 बाण लागलेली कंपाळाला आणि लागल्यामुळं रोमामध्ये पूर्ण असं रक्त दिसू लागलेलं आहे. रणी विद्यता शरीराधरी ती जागा अंगावरी नाही उरली तिळवरी शरीरी खिळलेला. शरीरावर कुठंही किंचित सुद्धा जागा रिकामी नाही, एवढे बाणाचे गुण आहे. इंद्रजिता समोर सुख दभूत समित्र दुःख ते दुःखशीत रघुनाथ ऐसा हर्ष शोकवीत पडे मूर्छित श्रीराम. भगवान श्रीरामाला आनंद झाला तो कशाचा? इंद्रजिताचा वध झाला म्हणून. परंतु दुःख सुद्धा या ठिकाणी ते व्यक्त करतात की लक्ष्मणाला मूर्छना आली. श्रीराम पडता मूर्छ संपूर्ण गजबिजला विभीषण हडबडिले वानर गण करीती दरुदन अति दुःखी. आणि लक्ष्मणाची मूर्छना पाहून शरीरावर कुठलाच जागा रिकामी नाही, एवढे बाण अंगावर आहेत
आणि ह्या बाणाच्या जखमा पाहून भगवान श्रीरामाला मूर्छना आली आणि श्रीरामाला मूर्छना आल्याबरोबर वानर जेवढी मंडळी होती विभीषणासहित घाबरून गेले. दोघे पडिताय ते पूर्ण एरा जीव प्राण सुमित्र दुःख दे रघुनंदन झानी हा प्राण सांडिल. आता दोघांनाही मूर्छना आलेली आहे. दोघंही महात्मे आहेत भगवान श्रीरामासहित लक्ष्मणाला आणि त्यामुळे भगवान श्रीरामाला पाहूनच मूर्छना आली म्हणून वानर सुद्धा त्या ठिकाणी आता घाबरू लागले. मूर्छित पडता रघुनंदन सुग्रीव आणि विभीषण मिळून या वानरगण करिता हृदनाती दुःखे. आता दोघेही मूर्छनावर पडले. हे पाहिल्यानंतर राजा सुग्रीव आणि शरणागत असणारे विभीषण यांना सुद्धा खूप दुःख झालं. एक निमाला रणांगणी दुजा निमाते तया लागी काय करावे या प्रसंगी वानरांतरी अति चिंता. विभीषण आणि राजा सुग्रीव विचार करतात. रणभूमीवर बाण लागल्यामुळं लक्ष्मणला इजा झालेली आहे, उकळ झालेली आहे आणि त्यांचं पाहून सुद्धा भगवान श्रीराम त्यांच्यासारखे झाले आहेत. आता काय करावं. सुमित्रा ते अलिंगुन श्रीराम पडिला उच्च संपन्न सवेग चेतना लावून सावधान सोय झाला. आलिंगन दिलं. मूर्छना आलेली होती. भगवान श्रीरामाने स्वतःला सावरलं आणि भगवान श्रीराम सावध झाले. सज्ञा पाहुणी रघुनंदन घ्यावी गजरीत लक्ष्मण देखून या वितांग प्राण करी कंदन अति दुःखे. तर भगवान श्रीरामाला दुःख झालेले त्या ठिकाणी बंधू लक्ष्मण मूर्छनेमध्ये पडलेले आहे. तर आता भगवान श्रीरामाचं दुःख कशा प्रकारे आहे. निकुंबळे जाऊन या आपण इंद्रजीत मारून या तुझला प्राण ते कल्याण तेची अकल्याण मद तुझवीन गोमित्रा. भगवान श्रीराम म्हणतात निकुंभेमध्ये जाऊन तू इंद्रजिताला जरी मारलंस तर त्या ठिकाणी कल्याण झालं पण त्याच्यासाठी तू स्वतः मूर्छना येऊन पडलास हे मात्र कल्याण झालं. ऐकून या इंद्रजिताचे मरण निवान युद्धा गेल रावण त्यासी केले करावे रण तुझवीन सुमित्रा. भगवान श्रीराम म्हणतात इंद्रजिताचा वध झालेला आहे हे रावणाला कळणार आहे म्हणून रावण रागाने येणार आहे. त्यावेळेस लक्ष्मणा युद्ध कोण करीन. तू तर रणभूमीवर या ठिकाणी पडलेला आहेस मांडीवर. 12 वर्षे निराहरी राहून या ब्रह्मचारी मारून दिदला माझा वैरी तरी मजवरी का रुसलासी. भगवान श्रीराम दुःख व्यक्त करतात. 12 वर्षे लक्ष्मणाने सेवा केलेली आहे आणि सेवा एवढीच नाही केली तर स्वतःचं पोट बांधलेले उपाशी राहिलेले आहेत आणि एवढं करून सुद्धा आता मला दुःख झालंय. 12 वर्षे वनासी म्या नाही पुसले आरासी तिने मजवरी रुसलासी लागोनी पायासी बुझाऊ. भगवान श्रीराम दुःखामध्ये म्हणतात 12 वर्ष तू उपाशी राहिलास तरी मी तुला असं फळ खा सुद्धा म्हणलं नाही आणि कुठलंच न विचारलं त्यामुळे तुला राग आला म्हणून तू मला बोलत नाहीस का काय. इंद्रजितासी उठाउटी रणी केली त्या तत्वासाठी तुझवीन जग जेठी मी सृष्टी वाचिना. भगवान श्रीराम म्हणतात लक्ष्मण नसेल तर मी सुद्धा नाही मी सुद्धा प्राणाचा त्याग करीन. श्रीराम जय जय राम राम कृष्ण. सांग सत्तर का 69 घ्यायची 70 झाले. कुंडली गौरदे शिला
सरस्वती नमः श्रीरामचंद्राय नमः मूर्छेत पडता रघुनंदन सुग्रीवानी विभीषण मिळोनिया वानरगण करते रुदना ते दुःखे. नाथ महाराज सांगतात इंद्रजिताच्या मृत्यूनंतर लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मणानं स्वतःच्या शरीराकडे पाहिलं, सहन झालं नाही, मूर्छना आली. ते पाहून रामालाही मूर्छना. सगळ्या लोकांना दुःख वाटत आहे. एक निमाला रणरंगी दुजा निमतो तया लागे काय करावे या प्रसंगी वानरांतरी ते चिंता. सगळ्या वानरांना चिंता आहे. रामचंद्र तर म्हणाले, शिवाजीराजे म्हणाले होते एकदा, गड आला पण सिंह गेला. आता तर गडही गेला आणि सिंहही गेला, आता कसं करावं. सौमित्रा ते अलिंगुण श्रीराम पडला मूर्छापन्न सवेच चेतना लावून सावधान रामाला चक्कर आली, लगे राम चालत झाले. संज्ञा पावनी रघुनंदन गाई जर्जरित लक्ष्मण देखोनिया विगत प्राण करे रुदना ते लक्ष्मणाला मूर्छना आलेली आहे, निचेष्टीत पडलेले आहे. रामाने ते पाहिलं आणि मग निघून वेळे जाऊन आपण इंद्रजित मारुनी दिदला प्राण ते कल्याण तेचे कल्याण माझ तुझवेन स्वमित्रा. लक्ष्मणा, आता तू गेल्यावर माझं कसं होईल बाबा. ऐकोन इंद्रजिताचे मरण निर्वाणी उदाईल रावण त्याचे कोणे करावे रणा तुझ विना स्वमित्रा. समरभूमीच्या ठिकाणी इंद्रजित पडला हे रावणाला कळलं. रावण युद्धाला चालला तर त्याच्याशी कोण युद्ध करील रे बंधू राजा. 12 वर्षे निरारे रावणिया ब्रह्मचारी मारोनी दिदला माझा वैरी तरे मजवरी का रुसलासी. मला झाल्या काय ऐका, शक्ती भेदानं पळला आणि मग ते पळलेलं पाहिलं की रामाला चक्कर आली. रामचंद्र सावध झाले. नाता म्हणतात, रावणाबरोबर कोण युद्ध करी. रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी फक्त राम अवतार आहे हे माहीत असताना सुद्धा रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, आता कोण युद्ध करीत रे बाबा. 12 वर्षे वनवासी म्या नाही पुसिले आरासी तेने मजवरे रुसलासे लागोनी. 12 वर्ष झाले, तुला जेवलास का म्हणून विचारलं नाही, मग ते जेवढं उठला. इंद्रजितासी उठाउटे रणी केली त्वा सेवेसाठी तुझवेना जगजेटी मी सृष्टी वाचेना. अरे इंद्रजिताला मारण्यासाठी तू किती आपला प्राण पणाला लावलास बाबा, असं राम म्हणा. निकुम वेळे लाडीला एकला तेने दरेला त्वा बोला बंधू स्नेहा प्रोशिला आक्रंदला श्रीरामा. निकुंबेला एकटाच गेला, मी नाही आलो तुझ्या बरोबर म्हणून रुसलास का माझ्यावर. दुर्धर इंद्रजिताचे मरण ते त्वा साधिले करुणी रणांगणी दिदला प्राण ते कल्याण मज. रणांगणाच्या ठिकाणी तुझा प्राण गेला. मूर्छना आली त्याला, रामालाही कळायलंय मूर्छना.
पण राम बोलत असताना म्हणाले तुला राग आला का म्हणून तुझा प्राण गेला का रानामध्ये? करुणी इंद्रजिताचे गाता तुवा निर्मुक्त केले सीता वसुधा वश केले माझे आता सत्य तत्वता सुबंधो. आता फार अवघड केलं बघ. आता सीता सोडायची तर सोड रावणाला तू मारशील बुवा, पण आता तुला मूर्छना आली रावणाला तू मारी. सीता सुंदर मासते कोणे भोगावे वसुमते तो जवेना उर्मिला पते प्राण निश्चिते त्यागेना. अशा वया रामाच्या भावाच्या प्रेमाच्या रामायणातच ऐकायला मिळतात. आता उद्या दुसरीकडे कुठं बाजारात नाही. काय म्हणले राम लक्ष्मणाकडे बघून, लक्ष्मणा जरी करता रावण मारला सीता सोडून आणली तर सीतेबरोबर संसार कोण करील रे? मी तर करू शकत नाही. याचा अर्थ असा बायकोपेक्षा लक्ष्मण नावाच्या भक्तावर रामाचा अतिजीव आहे. अनंत अपराध माझा पाशी तेने मजवरी रुसला माझ्याकडे अपराध आहे. चरण झाडीना मी केशी काय म्हणतात राम? कुसा भुकसे स्फुंदत. तुझ्या त्या गुणातून उत्तीर्ण होण्यासाठी मी माझ्या डोक्याच्या केसांना तुझे पाय घालून काढीन असं बोलतात राम. इतका राम भक्तीच्या प्रेमाच्या मध्ये दुबळा होतो रामच विसरून जातो स्वतःला. दाव पावगा स्वमित्र साध देखा लक्ष्मणा माझिया दुःखा दुर्धरा महावीरा निवारी. माझ्यावर एवढं मोठं दुःख आलेलं आहे, माझं दुःख निवारण कर. लक्ष्मणला नुसती मूर्छा झाली तर तिळ पापड व्हायलेत राम. केवता गेला से सुबंधो अध्यात्मिका न देसे साधू करिता श्रीरामासे केदो दुःखा बाधो संग्रामा. केवढा मोठा माझ्यावर ढग आला रे लक्ष्मणा. आता मला कोण साथ देईल? साथ म्हणजे मदत किंवा हाक मारल्याबरोबर ओ. तुझ विना मी अनाथ तुझ विना मी हतात तुझ विना निज जीवित त्यागीना निश्चित स्वमित्र. तुझ्या विना मी आता माझ्या प्राणाची भाजी लावणार. तुझ विना मी प्रवाहीन तुझ विना मी नदीन तुझ लागे तेजीन प्राण सत्य जाण मी तुझ्या विना जीव देणार मी लक्ष्मणा. राया दशरथाशी आण तुझ विना मी त्यागीन प्राण ऐसे बोलून रघुनंदन घातले आसन प्राणांता. बापाची शपथ कोण म्हणतोय असं? लक्ष्मणा बापाची शपथ घेऊन सांगतो, तू जर नाही उठला तर मी आता जाग्यावरच देह ठेवणार. मांडी घातली ना बाबा. देवोनी स्वमित्रा लिंगण चुंबोनी त्याचे वदन